नमस्कार, मॅथ बाय पूजामध्ये आपलं परत स्वागत आहे. ठीक आहे, यात तुम्ही इथं आकृती पाहू शकता. ठीक आहे, ह्या ज्या आकृत्या हे सगळे आपल्याला 3D डायमेन्शनलमध्ये आहे. आणि हा जो चॅप्टर हा 6 मधला चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला बॉक्स दिलेला असतो आणि त्याच्यामधले तुम्हाला हे सगळे इन्फॉर्मेशन लिहायचे असतात. चला पहा, इथं आपल्याला सगळे इन्फॉर्मेशन लिहिले म्हणजे नंबर ऑफ व्हर्टायसेस आणि नंबर ऑफ साईड लिहायचे. इथं ट्रायंगलची दिली आहे नंबर ऑफ व्हर्टायसेस आणि नंबर ऑफ साईड इथं मी लिहिलेली आहे. ठीक आहे, आता राहिलेल्या जे काही आकृती आहे त्यांचे आपण नंबर ऑफ साईड आणि नंबर ऑफ व्हर्टायसेस पाहणार. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे, तर क्वाड्रिलॅटरल खूप प्रकारचे असतात. तर तुम्ही ही एक आकृती इथं पाहू शकता क्वाड्रिलॅटरलची. आता व्हर्टायसेस मोजूया आपण. 1 2 3 आणि 4. त्याला व्हर्टायसेस 4 आहे. ठीक आहे, आपण 4 लिहून घेऊया. त्याच्या साईड मोजू आपण 1 2 3 4. याच्यात नंबर ऑफ साईड किती आपल्याकडे 4 आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पाहूया आपण पेंटागॉन. ठीक आहे, तुम्ही आकृती पाहू शकता पेंटागॉनची. चला तर नंबर ऑफ व्हर्टायसेस मोजू 1 2 3 4 5. याच्या नंबर ऑफ व्हर्टायसेस 5 आहे. आता बाजू मोजूया म्हणजे साईड्स मोजू याच्या 1 2 3 4 5. याच्या नंबर ऑफ साईडसुद्धा 5 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला हेक्झॅगॉन. आता हेक्झॅगॉन ही आकृती तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे, याच्यासुद्धा आपण नंबर ऑफ व्हर्टायसेस मोजू 1 2 3 4 5 6. तर नंबर ऑफ व्हर्टायसेस 6 आणि आता नंबर ऑफ साईड 1 2 3 4 5 6. ह्या पण आपलं किती राहणार 6 राहणार. आता हेप्टॅगॉनचं पाहूया. ठीक आहे, नंबर ऑफ व्हर्टायसेस 1 3 4 5 6 आणि ही 7. ठीक आहे, नंबर ऑफ व्हर्टायसेस 7 आणि नंबर ऑफ साईड 1 2 3 4 5 6 7. ते आपण किती 7. ठीक आहे, आता ऑक्टोगॉनचं पाहणार आहोत आपण. ठीक आहे, हा ऑक्टोगॉन आहे. यात मी काढलेलं आहे, ड्रॉ केलेलं आहे ऑक्टोगॉन. 1 2 3 4 5 6 7 8. किती राहणार व्हर्टायसेस 8 राहणार. आता साईड 1 2 3 4 5 6 7 8. साईड पण आपल्या 8 राहतील. आता निओगॉनचं. ठीक आहे, आता निओगॉनमध्ये पहा तुम्ही आकृती पाहू शकता. मी डिफरंट कलर पेनचा वापर केला आहे कारण की ती आकृती बनत नव्हती आणि एका पेनने जर बनवली असती तर ती तुम्हाला समजली नसते. त्याच्यामुळे डिफरंट कलर पेन वापरला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा वाला जो राहिलेला आहे तो 9. असे टोटल 9 आपल्याला निओगॉनला व्हर्टायसेस असतात. आता बाजू मोजून घेऊया, साईड्स मोजून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9. याचा व्हर्टायसेस पण 9 आणि साईड्स पण 9. त्याच्यानंतर डिओगॉन अनडेकोगॉन आणि त्याच्यानंतर डोडेकोगॉन म्हणजे ज्याच्या 10 बाजू असेल त्याला 10 व्हर्टायसेससुद्धा राहणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्याला 11 बाजू असेल त्याला 11 व्हर्टायसेससुद्धा राहणार. ठीक आहे, ज्याला 12 बाजू असेल त्याला 12 व्हर्टायसेससुद्धा आपले राहणार आहे. ठीक आहे, यांच्या आकृत्या काढता येत नव्हत्या म्हणून फक्त मी इथं नाव लिहिलेले आहे. तर तुम्हाला तो टेबल चार्ट कंप्लीट करायचा असतो. तुम्हाला 6 क्लासमध्ये तो दिला आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा असा प्रकारे हा चार्ट जो आहे पूर्ण प्रकारे कंप्लीट करू शकता. ह्या आपल्या सगळ्या डायग्रामच्या या 2D शेपमधल्या डायग्राम आहे. ठीक आहे, ह्या जे तुम्ही इतक्या सगळ्या डायग्राम पाहता इथून तर ह्या खालीपर्यंत ह्या सगळ्या 2D शेपमधल्या डायग्राम आहे. 3D शेपमधल्याबद्दलची माहिती आपण घेतली आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.